गुड मॉर्निंग, नमस्कार. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आशा करतो माझा व्हिडिओ आणि आवाज हे दोन्ही गोष्टी आपल्याला क्लिअर असतील. जर का क्लिअर असतील तर जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्समध्ये एक टाईप करायचं आहे जर का माझा आवाज आणि व्हिडिओ आपल्याला क्लिअर असेल. टाईप 1 इन द चॅट बॉक्स. गुड गुड गुड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके, सर्वांचे स्वागत आहे आजच्या या अ, आपल्या ग्रॅटिट्यूड या वर्कशॉपमध्ये. आजपासून पुढचे 5 दिवस आपण दररोज सकाळी 7 वाजता भेटणार आहोत. ओके. आणि ग्रॅटिट्यूड या गोष्टीला आपण अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ज्या लोकांना सकाळी पॉसिबल नाही ते लोक दुपारी 4 ते 5 या वेळात सुद्धा हा क्लास अटेंड करू शकतात. दोन पैकी कुठल्याही एका वेळेस तुम्ही हा क्लास अटेंड करू शकता. ठीक आहे. सो पुढचे 5 दिवस हा क्लास जो असणार आहे हा कम्प्लिटली फ्री आपल्यासाठी असणार आहे. ठीक आहे. सो किती लोक पुढे जाण्याआधी काही प्रश्न मला विचारायचे आहेत. आणि जे लोक आपल्यासोबत आता जॉईन आहेत त्या सर्वांना माझी अशी विनंती असेल की जर का तुम्ही आज पहिल्या दिवशी इथे आहात तर तुम्ही पूर्ण 5 दिवस जर का इथे राहिले तर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे काही गोष्टी समजतील. तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे काही गोष्टी करता येतील. ओके. सो मला सांगा, याआधी ग्रॅटिट्यूड हा शब्द किती लोकांनी ऐकलेला आहे? त्यांनी फक्त मी टाईप करायचं आहे चॅट बॉक्समध्ये. टाईप मी इन द चॅट बॉक्स. म्हणजे मला तुम्हाला समजून सांगताना त्या प्रकारे पुढे जाता येईल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके, बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे. किती लोकांनी द सिक्रेट हे पुस्तक वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे? टाईप आय इन द चॅट बॉक्स. कारण की द सिक्रेट या पुस्तकाच्या आधारावर हा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. याचा अर्थ हा नाही आहे की पुस्तकामध्ये जे आहे एक तेच आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲडिशनल असतात, बरेचसे टास्क ॲडिशनल असतात. पण आधार या कोर्सचा तो आहे. ओके. मूवी बघितली आहे बऱ्याच लोकांनी. थँक्यू सो मच अश्विनीजी. ओके. आणि हा कोर्स जो आहे हा पुढचे 5 दिवस मराठी भाषेमध्ये होणार आहे. त्यामुळे मी अशी आशा करतो की आपल्याला मराठी भाषा सर्वांना समजत असेल. ओके. ओके. आणि दररोज तुम्हाला काही होमवर्क वगैरे पण दिल्या जाणार आहे. फार सोपं असणार आहे होमवर्क. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. आजच्या या क्लासला, आजच्या या जस्ट अ मिनिट, माझा आवाज आणि व्हिडिओ सर्वांना क्लिअर आहे? अगदी व्यवस्थित क्लिअर. गुड. सो जर का तुम्ही कुठल्याही प्रकारचं सेशन मिस केलं तर याची रेकॉर्डिंग तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे सर्वांना सर्वप्रथम मी विनंती करेल की तुम्ही यूट्यूब चॅनल जे आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब किंवा करून ठेवा. म्हणजे तुम्हाला त्या चॅनलवर जर का तुम्ही कुठलाही पार्ट मिस केला या वर्कशॉपचा तर त्याची तुम्हाला रेकॉर्डिंग तिकडे मिळून जाईल. ठीक आहे. तर सर्वप्रथम मी यूट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला दिलेली आहे चॅट बॉक्समध्ये. सर्वांनी तिथे जाऊन त्याला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला कुठलाही सेशन तुम्ही मिस करणार नाही. ठीक आहे. ओके. चला, चॅनलच्या एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही सबस्क्राईब त्याला करून ठेवू शकता. ठीक आहे. ओके. ग्रुपमध्ये तुम्ही आहातच. ग्रुपमध्ये जे ॲडमिन्स आहेत तिथेही तुम्हाला काही अडचण आली तर त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आजच्या या डे 1 मध्ये. आणि डे 1 मध्ये आपण काय बघणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. आणि आपण स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट आपण बघू. तुम्हाला काहीही बोलायचं असलं तर तुम्ही जे चॅट बॉक्स आहे त्याचा वापर करू शकता. तिथे तुम्ही तुमची कमेंट जी आहे ती टाईप करू शकता. तुमची कमेंट ही सर्वांना व्हिजिबल आहे. ओके. सो त्याप्रमाणे तुम्ही हे करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. चला आपण पुढे जाऊया. तुम्हाला बोलण्याचा, तुम्हाला तुमचे मत मांडण्याचा, तुमचे अनुभव मांडण्याचा चान्स सुद्धा दिला जाईल. ठीक आहे. सो आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप काही गोष्टी बघणार आहोत. सर्वप्रथम तुमचे स्वागत आहे ग्रॅटिट्यूड वर्कशॉपमध्ये. हे वर्कशॉप 5 दिवसाचं फ्री वर्कशॉप आहे. याच्या 3 लेवल असतात. ओके. सो फर्स्ट लेवल जी आहे ती आपण कम्प्लिटली सर्वांसाठी फ्री करत आहोत. सो याला आपण म्हणतो चेंज युअर लाईफ इन 5 days.
ॲक्च्युली ज्या व्यक्तीने ज्यावेळेस ग्रॅटिट्यूड याचा अभ्यास सुरू केला, त्यावेळी त्याचं आयुष्य ऑटोमॅटिकली काय होते, बदलायला सुरुवात होते. राईट. सो त्याचप्रमाणे आजपासून आज आपण सर्व लोक ग्रॅटिट्यूड याचा अभ्यासाला सुरुवात करत आहोत. तर ही पहिली स्टेप आहे आपल्या आयुष्यामधली, जिथं आपलं आयुष्य चेंज व्हायला, बदलायला सुरुवात होणार आहे. ओके. किती लोकांना असं वाटते की दिस इज द साईन, हे एक साईन आहे, की जे साईन आपल्याला त्या शब्दाकडे किंवा त्या कृतज्ञतेकडे घेऊन जाणार आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटते की हे एक साईन आहे की ह्या वर्कशॉपमध्ये येणे, ओके, ह्या वर्कशॉपची ॲडव्हर्टाइजमेंट दिसणे, आणि आता या प्रवासामध्ये, या जर्नीमध्ये तुम्ही या जर्नीचा भाग होणे, ही सुद्धा एक खूप मोठी साईन आहे. ओके. सो मित्रांनो, माझं नेहमी असं एक स्वतःचं एक मत आहे, ते तुम्हाला मी सांगतो, की कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये हे विनाकारण होत नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असते. तुम्हाला या वर्कशॉपची ॲड दिसली, तुम्ही आज सकाळी 7 वाजता इथे आहात. ओके. सो काहीतरी कारण आहे आणि त्यामुळे तुम्ही इथे आहात. ठीक आहे. सो आज या वर्कशॉपला आपण सुरुवात करू, पण पुढे जाण्याआधी या वर्कशॉपचे काही नियम आहेत, ते नियम मी तुम्हाला सांगतो. दररोज वेळेवर जॉईन व्हा. 7 वाजता आपलं वर्कशॉप चालू होते. 5 मिनिटं आधी तुम्ही जॉईन व्हा. दुपारी 4 वाजता जर अटेंड करत असाल तर 4ला 5 कमी असताना तुम्ही जॉईन व्हा. संपूर्ण 5 दिवसाचे वर्कशॉप नक्की करा. कारण जर का तुम्ही अर्धवट केले किंवा 2 दिवस केले किंवा 3 दिवस केले, तर तुम्हाला हवे तसे, पाहिजे तसे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, मग ते फायनान्शियल असू द्या, रिलेशनशिपमध्ये असू द्या, तुमच्या हेल्थमध्ये असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये, रिलेशनशिपमध्ये, हेल्थ, वेल्थ, फायनान्स, करिअर, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर का तुम्हाला बदल घडवायचे असतील, अमुकला अमुकलाग्र बदल तुम्हाला जर का घडवायचे असतील, तर तुम्ही संपूर्ण 5 दिवसाचं वर्कशॉप नक्की केलं पाहिजे. जिथे गरज असेल तिथे नोट्स तुम्ही काढा. पेन आणि पेपर नक्की रोज घेऊन बसा, कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लिहाव्या लागणार आहेत. दिलेले प्रत्येक काम, म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला एक होमवर्क दिला जाईल. आजही तुम्हाला एक होमवर्क दिला जाईल. अगदी सोपा असेल, म्हणजे तुम्ही जेवढ्या इझिली तुमचे डोळे बंद करता आणि उघडता, एवढं सोपं होमवर्क तुम्हाला मिळणार आहे. सो ते तुम्हाला करायचं आहे, कारण की जेव्हा कधी तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे असते लाईफमध्ये, तेव्हा काहीतरी एक्स्ट्रा तुम्हाला करावं लागते. जे नियम तुम्हाला सांगितले जाणार आहेत आज, ते नियम सर्व तुम्ही पाळले पाहिजे. आणि काही न समजल्यास तुम्ही रेकॉर्डिंग वारंवार बघितले पाहिजे. हे या वर्कशॉपचे नियम आहे. ओके. पुढे जाण्याआधी एक प्रश्न मला फक्त सर्वांना विचारायचा आहे. कृपया सर्वांनी एकदा चॅट बॉक्समध्ये एवढं टाईप करायचं आहे की आपण कुठल्या सिटीमधून जॉईन झाले आहात आणि आपण काय करता, आपलं प्रोफेशन काय आहे, हे सर्वांनी एका मेसेजमध्ये टाईप करायचं आहे. म्हणजे आपल्या सोबत जे तुमचे मित्रमैत्रीण आहेत, त्यांना सुद्धा माहिती पडू द्या की तुम्ही कुठल्या कुठल्या सिटीमधून जॉईन झालेले आहात आज या वर्कशॉपसाठी. आणि पुढचे 5 दिवस आपण जॉईन होणार आहोत. पुण्यावरून ॲडव्होकेट आहेत अभिलाषा मॅडम, थँक्यू सो मच. पुण्यावरून आहेत. लातूरवरून असिस्टंट ऑपरेटर आहेत समाधान पाटील सर. मुंबई प्रोफेशनल ॲक्टर आहेत, वाव, व्हेरी गुड. पुण्यावरून हाऊसवाईफ आहेत वर्षा मॅडम. कल्याणवरून इंजिनियर आहेत, काय नाव आहे त्यांचं, स्वाती मॅडम, व्हेरी गुड. उषा मॅडम पुण्यावरून इंजिनियर आहेत, व्हेरी नाईस. नाशिक हाऊसवाईफ आहेत जयश्री मॅडम. धुळ्यावरून आहेत रिकी हिलर, वा, व्हेरी गुड. प्रॅक्टिसनर आहात, व्हेरी नाईस. व्हेरी गुड. हाऊस क्वीन, व्हेरी नाईस. प्रज्ञा मॅडम ठाणे. लोणीवरून आहेत, ओके. ठाणे योगा टीचर पुणे, ओके. पुणे पुणे पुणे, व्हेरी गुड. पुणे, ठाणे, नाशिक, वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक जॉईन झालेले आहेत. सोलापूर, नागपूरवरून सुद्धा आहेत, व्हेरी नाईस. ओके. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच तुम्ही टाईप केल्याबद्दल. पुढचे 5 दिवस मी अशी आशा करतो की आपण 5 दिवस इथे असाल. बघा, ज्या लोकां सिंपल एक गोष्ट आहे, मला असं वाटते, मी नेहमी प्रत्येक वर्कशॉपमध्ये विचारतो. माझे 3 दिवसाचे, 5 दिवसाचे वेगवेगळे वर्कशॉप असतात आणि मी प्रत्येक वर्कशॉपमध्ये एक प्रश्न विचारतो की किती लोक पुढचे 5 दिवस, पुढचे 3 दिवस माझ्यासोबत राहणार आहेत, है ना. 3 दिवसाचं असलं तर 3 दिवस विचारतो, 5 दिवसाचं असलं तर 5 दिवस विचारतो. पण मी आज हा प्रश्न नाही विचारणार. का?
का नाही विचारणार मी हा प्रश्न? कारण हे वर्कशॉप इटसेल्फ असं आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये याची गरज असेल तो आपोआप 5 दिवस राहील, तो आपोआप 5 दिवस येईल. ज्याच्या आयुष्यामध्ये खरोखर ती वेळ आली असेल तर तो आपोआप ते 5 दिवस अटेंड करेल. ऍक्च्युली हे टोटल वर्कशॉप 28 दिवसाचं आहे. ठीक आहे. पण त्यामधलं लेवल 1 आपण वी आर डुईंग इट फ्री, कम्प्लिटली फ्री फॉर एव्हरी वन, ओपन फॉर ऑल. ठीक आहे. सो ठाणे ग्राफिक डिझायनर आहात वैभवी, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, सर्वांचे मनापासून आभार तुम्ही टाईप केलं त्याबद्दल. चला तर आपण पुढे जाऊ. पहिले, सर्वात आधी या वर्कशॉपची जी सुरुवात आहे ते आपण करत आहे या 3 वर्ड पासून. सो 3 वेळा आपल्याला हात जोडायचे आहेत. सर्वांना हात जोडायचे आहेत. जरी मी तुम्हाला म्हणजे तुम्ही मला दिसत नसले तरी हात जोडायचे आहे आणि 3 वेळा तुम्हाला थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचं आहे. 3 वेळा थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सो या थँक्यू या शब्द पासून या वर्कशॉपची सुरुवात आपण करतोय. आजपासून आपल्या लाईफमध्ये जी काही गोष्ट घडणार आहे, जी काही, म्हणजे आता हे वर्कशॉप आपण करतोय त्यासाठी आपण थँक्यू म्हणायचं आहे. या माईकच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्याकडे येत आहे तर मी या माईकला थँक्यू म्हणणार आहे. तुमच्याकडे असलेलं लॅपटॉप किंवा मोबाईलच्या साहाय्याने तुम्ही हे अटेंड करत असाल वर्कशॉप तर त्याला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. प्रत्येक गोष्ट जी काही होईल तुमच्या लाईफमध्ये त्याला तुम्हाला आजपासून थँक्यू म्हणायचं आहे. किती लोक प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायला याच्या पुढे तयार आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. हेच गोष्ट तुमचं लाईफ चेंज करणार आहे. आतापर्यंत आपल्याला भरपूर गोष्टी दररोज मिळतात, मिळत आहेत, मिळत असतात, पण बऱ्याचदा आपण थँक्यू म्हणायला काय करतो? विसरतो. बघा अजूनही काही लोक टाईप करायलाही विसरत आहेत. राईट. सो हीच सवय आपल्याला लावायची आहे, हीच सवय आपल्याला लावायची आहे, लक्षात घ्या. मला माहित आहे एका दिवसात ही सवय लागणे कठीण आहे, म्हणूनच आपण 5 दिवसाचं वर्कशॉप ठेवलेलं आहे. हे 5 दिवस का ठेवलं आपण? त्याचं कारणच हे आहे की आम्हाला सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे कुणाला तरी. आम्हाला सुद्धा तुमच्यासारख्या हजारो लाखो लोकांना थँक्यू म्हणायचं आहे जे मागच्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून आमच्या सोबत जोडलेले आहेत, आम्हाला सपोर्ट करत आहेत. ओके. सो बी ग्रेटफुल. आजपासून ही सवय करायची आपल्याला. बी ग्रेटफुल. 3 वेळा किंवा 1 वेळा जेव्हा जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे चॅट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मित्रांनो, पहिल्या काळामध्ये पेन आणि पेपर याचा फार वापर व्हायचा नोट्स काढण्यासाठी, लिहिण्यासाठी. आज हे युग डिजिटल होत चाललेलं आहे त्यामुळे आपण चॅट बॉक्सचा वापर करतो. त्यामुळे चॅट बॉक्सचा इतका जास्त वापर करायचा आहे आपल्याला येणाऱ्या 5 दिवसामध्ये. आणि त्या वापरामध्ये सर्वात जास्त शब्द जो वापरला जाणार आहे तो कुठला वापरला जाणार आहे? थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ठीक आहे. चला. सो पुढे जाऊया आपण. किती लोक मॅजिक यावर विश्वास करतात? हाऊ मेनी पीपल बिलीव्ह इन मॅजिक? किती लोक मॅजिकवर बिलीव्ह करतात? टाईप मी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल बिलीव्ह इन मॅजिक? किती लोक मॅजिक याच्यावर बिलीव्ह करतात? किती लोक जादूवर विश्वास करतात? मित्रांनो, मी काही तुम्हाला जादू वगैरे शिकवणार नाहीये, पण मी जे काही सांगणार आहे तुम्हाला, आणि मी तुम्हाला काही शिकवणार सुद्धा नाहीये ऍक्च्युली. मला असं वाटते की मी फक्त एक माध्यम आहे, जे माध्यम तुमच्यापर्यंत एक गोष्ट पोहोचवणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडावं, काहीतरी जादू व्हावी, यासाठी मी फक्त प्रयत्न करणार आहे. ओके. सो माझा प्रश्न होता किती लोक जादू यावर बिलीव्ह करतात? तर बऱ्याच लोकांनी मी असं टाईप केलेलं आहे. ज्यांनी टाईप केलेलं नाही आहे याचा अर्थ काय की ते बिलीव्ह करत नाही असं समजू का मी? सर्वात मोठा नियम आहे जादू या शब्दाचा मित्रांनो, की जर का तुम्ही विश्वास कराल तरच तुमच्या आयुष्यामध्ये जादू होणार आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, जर का तुम्ही विश्वास कराल तरच तुमच्या आयुष्यामध्ये जादू होणार आहे. किती लोकांना असं वाटते की माझ्या आयुष्यामध्ये जादू झाली पाहिजे, माझं आयुष्य बदललं पाहिजे, माझं आयुष्य अजून सुंदर झालं पाहिजे. सो तुम्हाला सर्वात पहिली स्टेप ही आहे की तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास करावा लागेल. येस ऑर नो? येस ऑर नो इन द चॅट बॉक्स.
सर्वात पहिली गोष्ट काय आहे की तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास करावा लागेल. आय अंडरस्टँड, मी कम्प्लिटली समजू शकतो की आजच्या या सायन्सच्या जगामध्ये, आजच्या या लॉजिकल वर्ल्डमध्ये ह्या गोष्टींना समजणं आणि त्या गोष्टींवर विश्वास ठेवणं कदाचित बऱ्याच वेळा डिफिकल्ट होते. पण हे काही मी सांगत नाही मित्रांनो, हजारो लोकांनी, लाखो लोकांनी या गोष्टी प्रूव्ह केल्या आणि त्या गोष्टी झाल्या आहे त्यांच्यासोबत. किती लोकांना LOA, लॉ ऑफ अट्रॅक्शन माहित आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगते? लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सांगते की ज्या ज्या गोष्टी तुम्ही विचार करता, ज्या ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मागता, ज्या ज्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त विचार करता, ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करता, त्या त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये होत असतात. राईट? त्यामुळे जर का तुम्ही मॅजिक यावर विश्वास ठेवणार नाही, तर ती मॅजिक तुमच्या आयुष्यामध्ये होणारच नाही. तुम्हाला जर का असं वाटते की आता आयुष्य जर का ड्रास्टिकली चेंज करायचं आहे, मला सांगा एकदम तुम्ही. ओके, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो की तुम्ही आज जिथं कुठं राहतात, बरेच लोकांनी सांगितलं नाशिक, ठाणे, मुंबई, सोलापूर वगैरे, तिथून तुम्हाला जर का गोव्यापर्यंतचा प्रवास करायचा आहे, लक्षात घ्या मी काय सांगतोय, फार इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय. तुम्हाला तुमच्या गावावरून गोव्यापर्यंतचा प्रवास करायचा आहे आणि तुमच्याकडे 3 माध्यम आहेत. पहिलं माध्यम आहे की तुम्ही ट्रेनने जाऊ शकता, दुसरं माध्यम आहे की तुम्ही बसने जाऊ शकता आणि तिसरं माध्यम आहे की तुम्ही एरोप्लेन म्हणजे विमानाने जाऊ शकता. ट्रेननी जर का केले तर तुम्हाला जवळजवळ 12 तासाचा वेळ लागतो. बसनी जर का गेले तर तुम्हाला 20 तासाचा वेळ लागतो. आणि जर का एरोप्लेन विमानाचा वापर केला तर तुम्हाला 2 तासाचा वेळ लागतो. तर चॅट बॉक्समध्ये मला सांगा की तुमच्यापैकी किती लोक आणि कुठल्या माध्यमाचा वापर करायला तुम्हाला आवडेल. तुम्ही ट्रेननी जाल, बसनी जाल की विमानाने जाल? टाईप इन द चॅट बॉक्स. एरोप्लेन, राईट? सर्वात आधी उत्तर दिलं. मी सांगितलं तुम्हाला की बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहा. राईट? एरोप्लेन बघा, सर्वांनी एरोप्लेन लिहिलं. का बरं लिहिलं तुम्ही सर्वांनी एरोप्लेन? मला जरी हा प्रश्न कोणी विचारला असता तर मी सुद्धा याचं उत्तर एरोप्लेन किंवा विमान हेच दिलं असतं. कारण की आपल्याला आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जे काही पाहिजे आहे ना, ते लवकर पाहिजे. राईट? वेळ वाया नाही घालवायचा आपल्याला. राईट? सो एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काय सांगतोय आता तुम्हाला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मॅजिक हे काम करत असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सुद्धा काम करत असते. पण ते जर का तुम्हाला अधिक स्पीडमध्ये किंवा अधिक लवकर त्या गोष्टी जर का तुम्हाला मिळवायच्या असतील, जर का अधिक स्पीडमध्ये त्याला काम करायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? त्या गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला त्या गोष्टीवर काय करावं लागेल? जास्त अभ्यास करावा लागेल. किती लोक माझ्याशी ऍग्री करतात? टाईप AG इन द चॅट बॉक्स. टाईप AG इन द चॅट बॉक्स. किती लोक ऍग्री करतात की येस हे बरोबर आहे? टाईप AG इन द चॅट बॉक्स. राईट? ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. अजून एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला पुढे जाण्याआधी. आपण किती लोक मंदिरात जातात? राईट? बरेच लोक मंदिरात जातात. मंदिरात दररोज आपण मंदिरात जातो किंवा आठवड्यातून एकदा मंदिरात जातो किंवा महिन्यातून एकदा जातो. ठीक आहे. मग आता मला सांगा, जो व्यक्ती मंदिरात जात नाही त्याच्यावर देवाचा आशीर्वाद नाही आहे का? येस नो? आशीर्वाद आहे, 100% आहे. देवाचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर सुद्धा आहे जो मंदिरात जात नाही. पण जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता तेव्हा तो आशीर्वाद अधिक काय होतो? प्रबळ होतो. अधिक काय होतो? तो जास्त काम करायला लागतो. येस ऑर नो? हाऊ मेनी पीपल ऍग्री विथ मी? किती लोक माझ्याशी ऍग्री करतात? राईट? म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की जरी हा कोर्स या पुस्तकावर आधारित असला तरी याच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात त्या फार वेगळ्या असणार आहेत. ओके, सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी सांगतो की मॅजिक हे त्याच व्यक्तीसोबत होईल किंवा त्याच व्यक्तीसोबत जो व्यक्ती मॅजिक यावर विश्वास करतो. जादू ही त्याच व्यक्तीसोबत होते जो व्यक्ती त्या जादूवर विश्वास करतो. आजच्या काही वर्षांआधी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपली आई आपल्याला सांगायची की बाबा झोपून राहा, मग परी येईल, वगैरे वगैरे वगैरे, आणि त्या गोष्टीवर आपण विश्वास करायचो. राईट? का बरं? आणि त्या गोष्टी तशा व्हायच्या सुद्धा. मग आपल्या स्वप्नात परी सुद्धा यायची. राईट? का बरं व्हायचं हे? बिकॉज वी बिलीव्ह.
आपण त्या गोष्टीवर विश्वास करायचो म्हणून त्या गोष्टी व्हायच्या. पण जसं जसं आपण आपल्या लाईफमध्ये मोठं होत गेलो, आपण अधिक जास्त इंटेलेक्च्युअल, अधिक जास्त लॉजिकल झालो, अधिक जास्त हुशार आपण झालो. आणि ते हुशार झाल्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीच्या मागं कारण शोधायला लागलो. जेव्हा की बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्याच्या मागं काही कारण नसते. आणि काही कारण नसताना आपल्याला त्या गोष्टीवर काय करायला पाहिजे, विश्वास केला पाहिजे. राईट. सो याचा एक खूप असा अप्रतिम नियम आहे, तो आहे जिसके पास है उसको अधिक दिया जाएगा और वो समृद्ध हो जाएगा. जिसके पास नहीं है उसके पास जो है वह सब भी उससे ले लिया जाएगा. मी आधीच सांगितलं की तुम्ही संपूर्ण 5 दिवसाचं हे वर्कशॉप अटेंड करा. त्याचं कारण हे आहे, काय आहे ही अशी गोष्ट की जी ज्याच्याजवळ आहे त्याला अधिक दिल्या जाईल आणि अधिक समृद्ध बनवल्या जाईल, आणि असं काय आहे की ती जर का त्याच्याजवळ नसेल तर जे आहे त्याच्याकडे ते सुद्धा त्याच्याकडून घेतल्या जाईल. ही गोष्ट अशी काय आहे, या गोष्टीचं नाव आहे, आणि ती गोष्ट आहे कृतज्ञता. त्याचं नाव काय आहे? कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड. म्हणजे तुम्हाला आज तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी मिळत आहेत, ज्या काही गोष्टी मिळत आहेत किंवा मिळालेल्या आहे, त्याबद्दल आपण त्याच्या प्रती कृतज्ञ आहे का? आज विचार करा बरं. जरा 2 मिनिटं विचार करा. अजून आपण खूप सारे टास्कवर डिस्कस करणार आहे, पण आत्ता एक 2 मिनिटं विचार करा की असं काय आहे आपल्याकडे ज्याच्याबद्दल आपण कृतज्ञ होऊ शकतो. जस्ट थिंक अबाउट इट अँड राईट युअर आन्सर्स इन चॅट बॉक्स. काय वाटते तुम्हाला, काय आहे असं आपल्याकडे की ज्याच्याबद्दल आपण कृतज्ञ होऊ शकतो? विचार करा थोडा. प्रत्येक गोष्ट आहे आपल्याकडे. आज आपल्याला हवा फ्रीमध्ये मिळत आहे, आपल्याला पाणी फ्रीमध्ये मिळत आहे. राईट. आपण सकाळी उठलो, आज आपण सकाळी 7 वाजताचा हा क्लास अटेंड करतोय. राईट. व्यवस्थितरित्या आपलं इंटरनेट चालत आहे, व्यवस्थितरित्या माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे. आज मी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही सर्व लोक इथे आहात. राईट. माझ्यासाठी मी तुमचा धन्यवाद केला पाहिजे. राईट. तुम्हाला एवढा चांगला हा वर्कशॉप, एवढी चांगली ही माहिती, 5 दिवसाचा हा क्लास फ्रीमध्ये मिळत आहे, त्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद केले पाहिजे. येस ऑर नो? काय काय वाटते तुम्हाला? प्रत्येकाने एक गोष्ट टाईप करायची आहे चॅट बॉक्स मध्ये, तुम्हाला ज्याच्याबद्दल धन्यवाद करावं असं वाटते. टाईप वन थिंग इन द चॅट बॉक्स की मी आज सकाळी उठलो, मी त्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो. मला राहायला एक चांगलं घर आहे, मी त्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो. मी हेल्दी बॉडी आहे माझी, कीर्ती मॅडम व्हेरी गुड, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देऊ इच्छितो. टाईप वन थिंग इन द चॅट बॉक्स. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, मित्र आणि मैत्रिणींनो, जोपर्यंत तुम्ही या प्रोसेसमध्ये येण्याची पद्धतच ही आहे की तुम्हाला सुरुवात करावी लागेल. रोज श्वास घेता त्याच्याबद्दल, आरोग्याबद्दल व्हेरी गुड, अलाइव्ह ब्रेथ, थँक्यू सो मच. ह्युमन लाईफ बद्दल धन्यवाद, थँक्यू सो मच. एव्हरीथिंग इन लाईफ जे काही मिळत आहे मला त्याच्याबद्दल व्हेरी नाईस थिंकिंग. ओके, व्हेरी नाईस. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. हे वर्कशॉप त्याच लोकांसाठी आहे जे लोक ऍक्शन टेकर आहात. ऍक्शन टेकर जे लोक आहेत. फूडसाठी धन्यवाद दर्शना मॅडम, थँक्यू सो मच. सोमेश जी, थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो टाईप इन द चॅट बॉक्स, आर यू ग्रेटफुल? तुम्ही त्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहात का ज्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत? टाईप इन द चॅट बॉक्स. काय, कुठल्या एका गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात आज? एक गोष्ट कुठली तरी टाईप करा. टाईप वन थिंग इन द चॅट बॉक्स. ओके. अजूनही बरेच लोक टाईप करत नाही, ठीक आहे, काय हरकत नाही, काही हरकत नाही. सी, तुम्हाला जर का असं वाटते की ते मॅजिक तुमच्या लाईफमध्ये यावं, तर तुम्हाला त्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. येस ऑर नो? येस ऑर नो गाईज? जर का तुम्हाला ते असं वाटते की ते मॅजिक माझ्या लाईफमध्ये यावं, तर मला त्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. राईट. ओके. चलो पुढे जाऊया आपण. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके. सो कृतज्ञता ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी जर का तुमच्याकडे असेल, तर तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्हाला पुन्हा पुन्हा दिल्या जाईल, अधिक दिल्या जाईल, जास्त दिल्या जाईल. इथं मी एक एक्झाम्पल देऊ इच्छितो सर्वांना. चला, एक्झाम्पल सोबत मी समजावून सांगतो, एक्झाम्पल देतो आणि मग पुढे जातो. मित्रांनो, मला सांगा, तुमच्या तुम्ही एखाद्या तुमच्या रिलेटिव्हच्या घरी जर गेले, समजा तुम्ही एखाद्या रिलेटिव्हच्या घरी गेले, ओके, आणि त्याच्या घरी गेल्याबरोबर
त्यांनी काय केलं, आल्या गेल्या बरोबर तुमचं खूप स्वागत केलं. अरे या या या, नमस्कार, आपले खूप खूप स्वागत आहे, खूप आनंद वाटला मला तुम्ही आज आले, वा छान छान छान, या या, बसा बसा, असा जर त्यांनी तुमचा आदर सत्कार केला, तर तुम्हाला वारंवार त्याच्या घरी जावं वाटेल का? येस नो इन द चॅट बॉक्स. पुन्हा पुन्हा त्याच्या घरी जावं वाटेल तुम्हाला, राईट? कारण काय की त्याने तुमचा आदर सत्कार केला. पण त्याच ठिकाणी त्या रिलेटिव्हजने जर का तुम्ही गेले आणि त्याने जर का तुमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, हा ठीक आहे, आले तर आले, काही नाही, हा ठीक आहे, बसा, असं जर का त्याने केलं, तर तुम्ही पुन्हा जाल का? येस नो? कदाचित तुम्ही नाही जाणार, राईट? त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट, मग ते सुख असू द्या, समाधान असू द्या, पैसा असू द्या, काही रिलेशनशिप असू द्या, हेल्थ असू द्या, दररोज आपल्याला जे काही मिळत आहे, हवा, पाणी, श्वास, जेवण, जे काही आहे, या प्रत्येक गोष्टीबद्दल जर का आपण कृतज्ञ नसलो, तर ही गोष्ट अधिक येईल आपल्याकडे, की जे आहे ते पण कमी कमी होईल. येस नो? काय वाटते तुम्हाला? अधिक येणार तुमच्याकडे ती गोष्ट, की जे आहे ते पण एक दिवस तुमच्याकडून चाललं जाईल. म्हणून म्हटलं ना, की ज्याच्याकडे आहे त्याला ते अधिक अधिक मिळेल, आणि ज्याच्याकडे नाही आहे त्याच्याकडून ते जे आहे ते पण घेतल्या जाईल. ओके, सो बी प्रिपेअर्ड बाय युअर माइंड. त्यामुळे आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी काय म्हणायचे आहे? धन्यवाद द्यायचे. कुणाला द्यायचे आहे? जे काही पॉवरला तुम्ही मानता, युनिव्हर्सला तुम्ही मानता, ज्या काही ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानता, त्याला तुम्हाला काय द्यायचे? धन्यवाद. थँक्यू सो मच. या सृष्टीला, या युनिव्हर्सला तुम्हाला काय म्हणायचं आहे? थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच. ओके, नाव काही नियम आहेत, ते नियम मी तुम्हाला सांगतो. ओके, एक नियम तर मी तुम्हाला आधीच सांगितला, की तुम्ही संपूर्ण 5 दिवस हे अटेंड केलं पाहिजे. इफ यू आर लुकिंग एक्स्ट्रीमली, लक्षात घ्या, मी पुन्हा एकदम लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. इफ यू आर लुकिंग फॉर एक्स्ट्रीम चेंज इन युअर लाईफ, जर का तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या काहीच दिवसामध्ये तुम्हाला एक भरपूर सारा बदल पाहिजे, कुठल्याही क्षेत्रामध्ये, पैशामध्ये, नोकरीमध्ये, रिलेशनशिपमध्ये, बिझनेसमध्ये, तर तुम्ही अगदी सिरियसली याला करा. ठीक आहे? नाव हा 28 दिवसांचा अभ्यास आहे. हा संपूर्ण अभ्यास जो आहे हा 28 दिवसांचा आहे. याच्यामधील 5 दिवस म्हणजे लेवल 1 आपण सर्वांसाठी फ्री करत आहे. त्याच्या पुढचे जे 23 डेज आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला 5व्या दिवशी आपण देऊ. आता काही नियम आहेत, हे नियम आपल्याला अगदी लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिहून घ्या. आधी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मी एक एक नियम सांगतोय तुम्हाला, तुम्ही माझ्या मागे या नियमाला काय म्हणायचं आहे, रिपीट करायचं आहे. ठीक आहे? तो पहिला नियम जो आहे तो आहे, आजच्या दिवशी आम्ही शांत राहू. सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं आहे, आजच्या दिवशी आम्ही शांत राहू. दुसरा नियम आहे तो सर्वांनी माझ्या मागे म्हणायचा आहे, आजच्या दिवशी आम्ही चिंतामुक्त राहू. आजच्या दिवशी आम्ही चिंतामुक्त राहू. तिसरा नियम आहे तो म्हणायचा आहे सर्वांनी माझ्या मागं, आजच्या दिवशी आम्ही आमचे काम इमानदारीने करू. आजच्या दिवशी आम्ही आमचे काम इमानदारीने करू. चौथा जो नियम आहे तो माझ्या मागं म्हणायचा आहे सर्वांनी, आजच्या दिवशी आम्ही आमचे गुरुवर्य, मातापिता आणि अध्यापक यांचा मान सन्मान करू. आजच्या दिवशी आम्ही आमचे गुरुवर्य, मातापिता आणि अध्यापक यांचा सन्मान करू. पाचवा नियम आहे, आजच्या दिवशी आम्ही चेतन व अवचेतन वस्तूंचा मान सन्मान करू. आजच्या दिवशी आम्ही चेतन व अवचेतन वस्तूंचा मान सन्मान करू व निसर्गाचे आभार मानू. आणि सहावा नियम आहे, आजच्या दिवशी आम्ही आम्हाला मिळालेल्या सर्व सजीव निर्जीव वस्तूंसाठी आभारी राहू. ओके, हे 6ही नियम जे आहेत हे मी तुम्हाला एकदा समजावून सांगतो. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्याच्या शेवटी तुम्हाला म्हणायचं आहे 3 वेळा, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके, सो याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता. याचा अर्थ मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो.
आजच्या दिवशी म्हणजे तुम्हाला 1 महिना, 12 महिने, वर्षभर, 6 महिने शांताने राहायचं आहे. तुम्हाला फक्त आजच्या दिवसाचा टास्क घ्यायचा आहे. मी काय बोललो की काही होमवर्क असेल तुम्हाला, तो होमवर्क एकदम सोपा आहे. हा क्लास आपण सकाळी का ठेवला? हा क्लास दुपारी किंवा सायंकाळी का नाही ठेवला आपण? सकाळी का ठेवला? कारण तुमच्या दिवसाची सुरुवातच चांगली झाली पाहिजे. जर का तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस तुमचा चांगला असेल. मित्रांनो, पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका. ज्या 5 दिवसांमध्ये जे जे बदल तुम्ही स्वतःमध्ये बघाल, जे जे बदल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघाल, ते सर्व बदल तुम्हाला शेअर करायचे आहेत. कुठे शेअर करायचे आहे? व्हॉट्सअपला शेअर करायचे आहे, व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून. आणि हे का शेअर करायचे? कारण हे शेअर केल्यामुळे अधिक लोकांपर्यंत तुम्ही पॉझिटिव्हिटी, ती एनर्जी तुम्ही घेऊन जाल. येस ऑर नो? राईट. सो पहिला नियम आहे की आजच्या दिवशी आम्ही शांत राहू. म्हणजे आजच्या दिवशी फक्त, उद्या नाही, परवा नाही, 6 महिने नाही, वर्षभर नाही, फक्त आजच्या दिवसाचं टार्गेट घ्यायचं आहे तुम्हाला की आज मी शांत राहील, आजच्या दिवशी मी शांत राहील, हे टार्गेट घ्यायचं आहे. दुसरा नंबर काय आहे? आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. मला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस किंवा कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही आहे. बघा, का करायची नाही आहे चिंता मित्रांनो? का करायची नाही आहे चिंता? कारण तुमच्या चिंता केल्याने काही बदलणार आहे का? तुमच्या चिंता केल्याने काही बदलणार आहे का? येस नो? नो, ॲब्सोल्युटली नो. तुम्ही चिंता केल्याने एखादी गोष्ट जी तुमच्या लाईफमध्ये होणार आहे, ती होणार नाही असं होणार आहे का? उलट काय होईल की एखादी जर का चुकीची गोष्ट किंवा वाईट गोष्ट तुमच्या लाईफमध्ये झाली आणि तुम्ही जर का चिंतामुक्त असले, तर कदाचित ती गोष्ट तेवढा तुमच्यावर इम्पॅक्ट करू शकणार नाही जेवढा करायला पाहिजे. येस ऑर नो? हाऊ मेनी पीपल ॲग्री विथ मी? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. इथे मी एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. अगदी छोटीशी गोष्ट आहे. एक वडील आणि एक मुलगा असतो. ठीक आहे? एक वडील आणि एक मुलगा असतो आणि यांची खूप मोठी एक फॅक्टरी असते. खूप मोठी एक फॅक्टरी असते आणि दररोज हे त्या फॅक्टरीमध्ये जातात, दररोज काम करतात, घरी जातात, असं यांचं सुरू असते. जवळजवळ 20-25 वर्षापासून ती फॅक्टरी सुरू असते. वडील ती फॅक्टरी बनवतात, ती फॅक्टरी मोठी करतात, मग तो मुलगा ती फॅक्टरी सांभाळायला लागतो आणि आता वडील आणि मुलगा हे दोघही जण ती फॅक्टरी सांभाळत असतात. आणि करोडो अब्जो रुपयाचा टर्नओव्हर असते, खूप मोठा स्टाफ असतो, खूप मोठी जागा असते, सर्व काही असते, खूप मोठ्या मोठ्या लाखो रुपयाच्या मशिनरी असतात. एक दिवस वडील आणि मुलगा घरी जातात आणि रात्री 12-12:30च्या सुमारास एक फोन येतो त्यांना. त्या फोनवर समोरचा व्यक्ती समोरून असं म्हणतो की मालक, आपल्या फॅक्टरीला आग लागली आहे. आणि जसं हे ते वडील ऐकतात तसंच ते त्यांच्या मुलाला घेऊन ताबडतोब कुठे जातात? फॅक्टरीकडे जातात. ताबडतोब कुठे जातात? फॅक्टरीकडे जातात. फॅक्टरीकडे जातात. फॅक्टरीकडे गेल्यावर ते बघतात तर संपूर्ण फॅक्टरी ही जळालेली असते आणि खाक झालेली असते. मागील 25-50 वर्षाची जे काही त्यांची मेहनत असेल ती सगळी पाण्यामध्ये गेलेली असते. ती बघून वडील फार भयंकर नाराज होऊन जातात आणि भयंकर दुःखी होतात ते. त्यांना वाटते की मी पूर्ण माझ्या आयुष्याची मेहनत त्याच्यावर लावली आणि एका दिवसात काही क्षणामध्ये ही मेहनत जी आहे हे खाक झाली, राख झाली, राख रांगोळी झाली या सगळ्या गोष्टीची. तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना म्हणतो की पप्पा, या सर्व परिस्थितीमध्ये चांगली गोष्ट काय आहे की जेव्हा या फॅक्टरीला आग लागली, आपला कुठलाही वर्कर फॅक्टरीमध्ये नव्हता. सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही आणि मी, आपल्या दोघांपैकी कोणी या फॅक्टरीमध्ये नव्हतं. आणि आज किती जरी हानी आपली झालेली असेल तरी कुठल्याही प्रकारची जीवहानी झालेली नाही. आज आपलं नुकसान झालं, पण कदाचित आपण जर का पुन्हा मेहनत केली तर ह्या सर्व गोष्टी आपण पुन्हा उभ्या करू शकतो. आणि जेव्हा हे वाक्य तो बोलतो तेव्हा त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं दुःख जे आहे, मनातलं दुःख जे आहे, ते एकदम कमी होऊन जाते आणि त्यांना अचानक एक दुसरा व्ह्यू, एक एखाद्या गोष्टीला बघण्याचा दुसरा दृष्टिकोन त्यांना मिळतो
की ते आतापर्यंत हे बघत होते की माझी फॅक्टरी जळाली, माझी 50 वर्षाची मेहनत गेली. पण आता जेव्हा दुसऱ्या अँगलने त्या गोष्टीला बघायला सुरुवात करतात की हे फॅक्टरीमध्ये कुणाचंच नुकसान झालं नाही, जीवहानी झाली नाही, त्यावेळी त्यांना ती फॅक्टरी जळाल्याचं दुःख नाही होत. त्यांना उलट असं आनंद वाटतो की कोणी याच्यामध्ये जीवहानी झाली नाही. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की चिंता करून तुम्ही येणारी सिच्युएशन किंवा आलेली सिच्युएशन किंवा घडलेली घटना हे बदलू शकता का? तुम्ही, मी, कोणीच नाही बदलू शकत. येस ऑर नो? कोणीच बदलू शकत नाही. म्हणून आपण जर का चिंतामुक्त राहिलो तर कदाचित येणाऱ्या अडचणीला, येणाऱ्या प्रॉब्लेमला किंवा झालेल्या गोष्टीला आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकू. येस ऑर नो? हाऊ मेनी पीपल ऍग्री विथ मी? येस ऑर नो? राईट? म्हणून आपल्याला दुसरा नियम लक्षात ठेवायचा आहे. तो नियम आहे की आम्ही आज चिंतामुक्त राहू. आणि ते पण मी फक्त काय म्हणतोय, आम्ही आजच्या दिवशी फक्त चिंतामुक्त राहू. म्हणजे तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर हे 6 नियम जे आहेत, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला देणार आहे मी. हे 6 नियम तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर 3 वेळा मिनिमम रीड करायचे आहे. आजच्या दिवशी आम्ही चिंतामुक्त राहू. तिसरा नियम आहे, आजच्या दिवशी आम्ही आमचे काम इमानदारीने करू. जे काही काम तुम्ही करताय, जे काही करत असाल, तुम्ही तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, हाऊस वाईफ असाल, जे काही काम करत असाल ते फक्त आणि फक्त कसं करा, इमानदारीने करा. इमानदारीने म्हणजे काय? इमानदारीने काम म्हणजे काय हो? इमानदारीने काम म्हणजे काय? जे काम करतात ते तर काम कराच, पण तुमच्या शब्दांमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इमानदारी असली पाहिजे. राईट? आणि हे तुम्हाला माहित आहे. हे कुणाला सांगायची गरज नाही. हे तुम्हाला माहिती आहे. राईट? सो तिसरा नियम आहे की आम्ही आजच्या दिवशी आमचे काम इमानदारीने करू. आम्ही आजच्या दिवशी आमचे गुरुवर्य, माता पिता, अध्यापक यांचा मान सन्मान करू. गुरुवर्य, मित्रांनो, गुरु हा एक असा व्यक्ती आहे जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. तुमच्यामध्ये आणि तुमच्या ध्येयामधलं ब्रिज आहे गुरु. राईट? माता पिता ते आहेत ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, आपल्याला जन्म दिला. त्यांच्यामुळे आपण ही सृष्टी, आपण ही दुनिया, आपण हे जग पाहू शकत आहे. त्यांना कधी आपण थँक्यू म्हणतो का? कधी म्हटलं का आपण? आजपासून, आत्तापासून, प्रत्येक क्षणाला, दररोज सकाळी आपल्याला हे करायचं आहे. किती लोक मला कमिटमेंट करतात की मी आजपासून दररोज हे करेल. टाईप सी इन द चॅट बॉक्स. सी मीन्स कमिटमेंट. टाईप सी इन द चॅट बॉक्स. तुम्हाला आयुष्यामध्ये जर का एक जबरदस्त चेंज बघायचा असेल तर या गोष्टींना सुरुवात करा. ग्रॅटिट्यूड या गोष्टी, ह्या ही मला मागच्या 4 वर्षापासून माहित आहे. पण मी हे वर्कशॉप आज का सुरू केलं? कारण माहिती असणे आणि त्या गोष्टीचं रिअलायझेशन होणे या गोष्टीमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. मला माहिती आहे, बरेच लोकांना आपण बोलताना ऐकतो की हो मला माहिती आहे, हो मला माहिती आहे, ते मी वाचलेलं आहे ते पुस्तक. उपयोग नाही. त्या गोष्टीला अप्लाय केलं का? नॉलेज विच इज नॉट युज्ड इज गार्बेज असं म्हणतात. की तुमच्याकडे भरपूर सारं नॉलेज आहे, तुम्ही खूप हुशार आहात, काही उपयोग नाही आहे त्या हुशारीचा जर का ती हुशारी कोणाच्या कामात येत नसेल. येस ऑर नो? हाऊ मेनी पीपल ऍग्री विथ मी? त्या हुशारीचा काहीच उपयोग नाही जर का ती हुशारी कोणाच्या कामात येत नसेल, जर का 2 लोकांचं आयुष्य त्या हुशारीमुळे बदलत नसेल. राईट? ग्रॅटिट्यूड हे 4 वर्षापासून माहिती आहे मला, मी स्वतः फॉलो करतो. पण कधी असं इंट्युशन आला नाही, कधी असा मेसेज आला नाही की मी ते लोकांपर्यंत घेऊन जायला पाहिजे किंवा शिकवायला पाहिजे. आजच्या 15 दिवसाआधी तो मेसेज आला आणि आज तो पहिला दिवस आहे जेव्हापासून याची सुरुवात मी करतोय. सो ती गोष्ट माहीत असून उपयोग नाही, त्याचं रिअलायझेशन होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला हेही सांगितलं सुरुवातीलाच की एवढं सोपं नाही आहे जेवढं तुम्हाला वाटत आहे की बाबा वर्कशॉपमध्ये गेले आणि तसं नाही होणार. हे अडचणी तुम्हाला 100% जाणार आहेत. बघा ना, तुम्ही टाईप करा म्हटलं तर सर्व लोक टाईप नाही करू शकत आहे. का बरं नाही करू शकत आहे? त्याच्या मागे कारण आहे. त्यांची इच्छा आणि ते फरकच नाही पडत. ते वरूनच अजून तो मेसेज नाही आलेला आहे. समजलं का तुम्हाला? जोपर्यंत तो मेसेज वरून येणार नाही तोपर्यंत ते होणार नाही. बघा, एखादा व्यक्ती असतो की तो देवाला मानत नाही,
तो म्हणतो की बाबा देव नाही आहे, तो म्हणजे कुठल्या तरी पॉवरला तो तो मानत नाही. पण त्याच्या आयुष्यात एक वेळ अवश्य येते की ज्या दिवशी तो मंदिरात जाऊन हात जोडतो. येस और नो? किती लोकांनी हा अनुभव केलेला आहे किंवा किती लोकांनी आपल्या आसपास हा अनुभव पाहिलेला आहे की हो, मला माहिती आहे हा एक व्यक्ती होता, ही एक व्यक्ती होती, पण आता एकदम चेंज झाली. बघितलंय का तुम्ही आसपास, तुमच्या तुमच्या आसपास तुम्ही असे भरपूर लोक बघितलेले असतील की ज्यांच्यामध्ये अचानक चेंज झाला, अचानक. आणि ते बघून तुम्ही सुद्धा सरप्राईज झाले की अरे, हा व्यक्ती कसं काय. तर तो अचानक चेंज कधी होतो मित्रांनो? तो अचानक चेंज तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला या गोष्टीचं रिअलायझेशन होते की हे जे सृष्टी आहे, हे जे सर्व काही आहे, हे जे तुम्ही आहात, हे जे आपण आहे, ह्याचा करता करविता कोणीतरी दुसरा आहे. जेव्हा तुम्हाला रिअलायझेशन होते की मी नाही आहे, हे जे काही करतोय हे मी नाही करत आहे, हे आजचं वर्कशॉप हे मी नाही करत आहे, हा मेसेज आहे. मी काय बोललो आधीच थोडा वेळ आधी की मी फक्त मीडिएटर आहे, मीडिएटर. मी इकडून काहीतरी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे फक्त, बस. दॅट्स ऑल. आवाज माझा आहे. थ्री इडियट्स मूवी बघितला असेल ना तुम्ही सर्वांनी, की सर बोल वो रहे हैं लेकिन शब्द हमारे हैं. तसा आहे हे. समजलं का सर्वांना? किती लोकांना समजत आहे? येस नो इन द चॅट बॉक्स. थँक्यू. ओके. सो आजच्या दिवशी आम्ही आमचं काम इमानदारीने करू. आजच्या दिवशी गुरुवर्य माता पिता यांचं आम्ही हे करू. आजच्या दिवशी आम्ही चेतन व अवचेतन वस्तूचा मान सन्मान व निसर्गाचे आभार करू. मित्रांनो, निसर्गाच्या माध्यमातून किती साऱ्या गोष्टी आपल्याला मिळतात. हवा, पाणी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गातून मिळतात. फळ, फ्रूट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गातून मिळतात. त्याचे आपण आभार मानले पाहिजे. एवढा चांगला सूर्यप्रकाश मिळतो, राईट? त्याचे आपण कधीतरी आभार मानतो का? कधीतरी आपण हात जोडतो का? राईट. सो त्याचे आपण आभार मानले पाहिजे. सजीव आणि निर्जीव वस्तू म्हटलं मी. सजीव आणि निर्जीव वस्तू म्हणजे तुमचा फोन, जो फोन तुम्ही वापरता तो तुम्हाला किती हेल्प करतो. कितीतरी हजारो लाखो करोडो रुपयाची कामं तुमच्या त्या फोन पासून होतात. तुमचा लॅपटॉप, तुमच्या घरात असलेलं इंटरनेट कनेक्शन, तुमच्या घरात असलेले लाईट्स, तुमच्या घरात असलेले चेअर, टेबल, ह्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीबद्दल आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. किती लोक आजपासून प्रत्येक क्षणाला थँक्यू या शब्दाचा वापर करणार आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. टाईप मी इन द चॅट बॉक्स. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. जर का तुम्ही वापरलं तर तुम्हालाच त्याचे रिझल्ट दिसतील. हे काही मी माझ्यासाठी वापरा असं बिलकुल म्हणत नाहीये तुम्हाला. तुम्ही वापर करा, तुम्ही त्या गोष्टीचा वापर करा आणि बघा तुम्हाला 5च दिवसामध्ये ट्रिमेंडस रिझल्ट्स तुमच्या आयुष्यामध्ये दिसायला सुरुवात होईल. हे 5ही नियम जे आहेत, हे 6 नियम जे आहेत, याचा स्क्रीनशॉट जर का तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी एकदा पुन्हा स्क्रीनवर दाखवतो. काही लोकांनी घेतला नसेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आजच्या दिवशी आम्ही आम्हाला मिळालेल्या सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूसाठी आभारी राहू. ज्या काही सजीव आणि निर्जीव वस्तू आहेत, ज्या घरामध्ये तुम्ही राहता, ज्या गाडीमधून तुम्ही प्रवास करता, त्या वास्तूला, त्या गाडीला, त्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणा. तुम्ही त्याला फील करता. बघा आता तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून जर का हे सेशन अटेंड करत असाल, तुम्ही तुमच्या सोफ्यावर बसलेले असाल, पलंगावर बसलेले असाल, बेडवर असाल, खाली असाल, जिथं कुठं बसलेले असाल, त्या पोझिशनमध्ये तुम्ही किती कम्फर्टेबल आहात. तुम्ही तुमच्या घरी किती कम्फर्टेबल आहात. तुम्ही एखादं जेव्हा सिरियल बघता, तुम्ही जेव्हा टीव्ही बघता, तुम्ही जेव्हा तुमचं लॅपटॉप वापरता, तुम्ही जेव्हा तुमच्या घरातल्या वस्तू, तुमचं फ्रीज वापरता, तुम्ही तुमचं वॉटर प्युरिफायर वापरता, त्या किती कम्फर्टेबली तुम्ही वापरता. तेच जर का तुम्ही दुसऱ्याच्या घरात जाऊन वापरायचं म्हटलं तर तुम्ही तेवढ्या कम्फर्टेबली वापरू शकाल का? त्याचं उत्तर आहे नाही. का बरं? कारण दुसऱ्याच्या घरात गेल्यावर काही नियम लागतात. तर आपल्या घरात असलेल्या त्या प्रत्येक गोष्टीला काय म्हटलं पाहिजे? आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. मी तुम्हाला या 5 दिवसामध्ये काही टेक्निक सुद्धा सांगणार आहे, ज्याला आपण वॉटर टेक्निक म्हणतो. वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला पण काय करावं लागेल? दररोज 5 दिवस यावं लागेल. असं म्हणतात ना की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तसं नाही, कुछ पाने के लिए कुछ करना पडता है. तुम्हाला दररोज यावं लागेल, दररोज अटेंड करावं लागेल. तुम्हाला जर का खरोखरच तुमचं आयुष्य चेंज करायचं आहे तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी एफर्ट्स हे घ्यावे लागतील. येस ऑर नो? राईट. ओके. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द बऱ्याच लोकांनी ऐकला असेल.
राईट. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगते मित्रांनो? लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही अट्रॅक्ट करता, जे काही मागता, आणि त्या गोष्टी तुमच्या लाईफ सोबत होतात, त्या गोष्टी तुमच्या सोबत होतात. तुम्ही जर का सतत हा विचार करत असाल की माझी नोकरी चांगली नाही आहे, मला सॅलरी कमी आहे, माझा बॉस असा आहे, मला वगैरे वगैरे वगैरे, तर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि ज्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे येणार होत्या त्या ऑटोमॅटिकली कट होतील. पण तुम्ही जर का त्या बॉसला थँक्यू म्हणाल, त्या जॉबला थँक्यू म्हणाल, त्या सॅलरीला थँक्यू म्हणाल, तुम्ही त्या तुमच्या बँक अकाउंटला थँक्यू म्हणाल, तर कदाचित तुम्हाला त्या गोष्टी बदलताना दिसतील. येस ऑर नो? हाऊ मेनी पीपल ॲग्री विथ मी? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल ॲग्री? काही लोक आता हाही विचार करत असतील की हो सर, हे तर माहित आहे मला, हे तर मला माहित आहे, हे तर मी ऐकलंय, पण आपण हे केलं का कधी? कधी केलं का आपण? हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. सो आज आपल्याला काय करायचं आहे, सर्वांनी पेन आणि पेपर घ्यायचा आहे. जर का पेन आणि पेपर आता तुमच्याकडे नसेल तर फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. पेन आणि पेपर असेल तर फार चांगली गोष्ट आहे. सर्वात आधी तुम्ही काय करायचं आहे, 2024 मध्ये किंवा येणाऱ्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे याची एक लिस्ट तयार करा. एक लिस्ट तयार करा की तुम्हाला रिलेशनशिपमध्ये काय पाहिजे, तुम्हाला पैशामध्ये काय पाहिजे, तुम्हाला करिअरमध्ये काय पाहिजे. आणि यासाठी मी तुम्हाला एक शीट देत आहे. सर्वांनी इथे बघा, सर्वांनी इथे बघा चॅट बॉक्सवर, सॉरी, सर्वांनी इकडे स्क्रीनवर बघा. बघा मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही खूप जास्त मेहनत करून हा 5 दिवसाचा वर्कशॉप बनवलेला आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी देणार आहोत की ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफ चेंज करण्यासाठी हेल्प करतील. ठीक आहे. सो मी एक छान अशी शीट बनवलेली आहे तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवतो मी. ह्या शीटची लिंक मी तुम्हाला देणार आहे चॅट बॉक्समध्ये. ठीक आहे. जे लोक या व्हिडिओची रेकॉर्डिंग बघत असतील त्यांच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या शीटची लिंक मिळेल. ह्याला मी म्हणतो ग्रॅटिट्यूड शीट. यामध्ये तुम्हाला हेल्थ आणि बॉडी याच्याबद्दल जे काही तुम्हाला मिळवायचं आहे किंवा जसं काही तुम्हाला व्हायचं आहे ते तुम्ही याच्यामध्ये लिहायचं आहे. याच्यामध्ये 5-5 गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत, पण तुम्ही याच्यापेक्षा जास्तही लिहू शकता. 6, 7, 8, 9, 10 इथे जागा सोडलेली आहे, इथे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. सो हे आहे हेल्थ अँड बॉडी. करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला जे काही मिळवायचं असेल ते तुम्ही इथे लिहू शकता. मनी, पैशामध्ये तुम्हाला किती पैसा मिळवायचा आहे, किती काय, ते तुम्ही इथे लिहू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, हॅलो, एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे लिहायचं आहे की तुम्हाला काय पाहिजे. ते तुम्हाला कसं मिळेल याची चिंता तुम्हाला करायची नाही. मी काय बोललो आधीच, की आजच्या दिवशी आम्ही चिंतामुक्त राहू. तुम्हाला हा विचार अजिबात करायचा नाहीये की हे कसं होईल. हे कसं, हे करणारा कोण आहे? युनिवर्स आहे. ते त्याच्यावर तुम्हाला सोडून द्यायचं आहे. तुम्हाला फक्त त्याला हा मेसेज द्यायचा आहे की मला हे पाहिजे, मला हे माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी पाहिजेत. ओके. सो पॉझिटिव्ह आणि प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला याच्यामध्ये ह्या गोष्टी लिहायच्या आहेत. फिजिकल थिंग्समध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे, पर्सनल डिझायर काय आहे, तुमच्या काही तुमचे पर्सनल गोल असतील, रिलेशनशिपमध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे, हे 5-5 जागा तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके. सो हे तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि याच्या खाली डेली रायटिंग प्रॅक्टिससाठी तुम्हाला हे एक दिलेलं आहे. हे पण मी तुम्हाला पुढे समजावून सांगतो. ठीक आहे. तर या शीटची एक लिंक देतोय मी तुम्हाला. सर्वांनी काय करायचं आहे, ही शीट ओपन करायची आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये पण ओपन करू शकता तुम्ही. याचे स्क्रीनशॉट घेऊन याचे तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. ठीक आहे. याला डाउनलोड सुद्धा करू शकता तुम्ही. याची प्रिंटआउट काढू शकता आणि हे प्रिंटआउट काढून स्वतःजवळ ठेवू शकता. ठीक आहे. तर तुमच्या सर्वांसाठी आपण हे शीट तयार केलेली आहे. तर ही शीट मी तुम्हाला देतोय. ठीक आहे. तर तुम्ही हे डाउनलोड करू शकता. जस्ट अ मिनिट, मी याचं थोडं तुम्हाला ड्राईव्ह वरून मी लिंक देतो म्हणजे तुम्हाला डाउनलोड करता येईल. ओके. चॅट बॉक्समध्ये मी लिंक देतोय. तुम्हाला जेव्हा कधी पॉसिबल असेल तुम्ही त्याला ते डाउनलोड करू शकता. आणि समजा यदा कदाचित तुमच्याकडून ते लिंक नाही मिळाली तुम्हाला, तर ॲडमिन नंबर जे पण आहेत ग्रुपला, त्या ॲडमिन नंबरवरून तुम्ही ते घेऊ शकता किंवा तुमच्या ग्रुपवर पण मी टाकून देतो. सर्व लोक ग्रुपमध्ये आहेत, ग्रॅटिट्यूडच्या ग्रुपमध्ये आहेत सर्व लोक? येस नो? येस. अशी मी आशा करतो की तुम्ही त्या ग्रुपमध्ये असाल आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये राहाल. सो हे लिंक जे आहे मी ते ग्रुपमध्ये सुद्धा देतोय तुम्हाला, म्हणजे जर का हरवली तुमच्याकडून
तर तुम्ही या लिंकवरून डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंटआउट काढू शकता. आता इथे लक्षात घ्या तुम्हाला करायचं काय आहे. ओके, लिंक टाकलेली आहे मी इथे. लक्षात घ्या तुम्हाला करायचं काय आहे सर्वांनी. तुम्हाला सर्वप्रथम ह्याची प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंटआउट काढल्यानंतर आज तुम्हाला तुमचे जे काही गोल्स आहेत 2024 मध्ये किंवा पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, त्याला तुम्हाला इथे लिहायचे आहे की हेल्थ अँड बॉडीमध्ये तुम्हाला काय करायचं. तुम्हाला वजन कमी करायचं असेल, वाढवायचं असेल, अजून जास्त फिट व्हायचं असेल, अजून जास्त निरोगी व्हायचं असेल, तुम्हाला स्किन तुमची अजून जास्त चांगली पाहिजे असेल, तर तुम्ही इथे गोल तुम्ही लिहायचे आहे. करिअरमध्ये तुम्हाला चांगलं जॉब पाहिजे असेल किंवा तुम्हाला चांगला मोठा बिझनेस सुरू करायचा, ते सगळं तुम्हाला इथे लिहायचं आहे. पैशामध्ये तुम्हाला किती पैसा कमवायचा आहे, कुठपर्यंत पोहोचायचं, ते सगळं इथे लिहायचं आहे. रिलेशनशिपमध्ये तुमचे नाते चांगले संबंध करायचे असतील, ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. पर्सनल डिझायर, स्वतःचे काही तुमचे गोल्स असतील की मला फॉरेन ट्रिप करायची आहे किंवा मला XYZ काही घ्यायचं आहे, ते तुम्ही इथे लिहू शकता. फिजिकल थिंग्स काही पाहिजे असेल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये, एखादी मोठी कार पाहिजे असेल, एखादं मोठं घर पाहिजे असेल, काही पण असू शकते, एखादा चांगला फोन पाहिजे असेल, तुम्ही इथे लिहू शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, आपले जे काही स्वप्न आहेत ते जर का आपल्याला पूर्ण करायचे आहेत, सो सर्वात आधी काय आहे, त्याची सुरुवात कुठून होते. जे काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्यासाठी आधी कृतज्ञ व्हायला शिका, त्यासाठी आधी धन्यवाद द्यायला शिका. येस ऑर नो? ओके. सो हे तुम्हाला शीट मी तुम्हाला दिलेली आहे, चॅट बॉक्समध्ये पण दिलेली आहे, ग्रुपमध्ये पण दिलेली आहे. त्याची तुम्ही काय करू शकता, प्रिंट काढू शकता. ठीक आहे. सो हे झालं फर्स्ट. आता तुमचे गोल्स काय काय असू शकतात आणि काय काय असतील हे मी तुम्हाला जरा सांगतो. गोल्स जनरली आहे ना 5 प्रकारचे गोल्स असतात. लक्ष देऊन ऐका सर्वांनी. गोल्स जनरली 5 प्रकारचे असतात: रिलेशनशिप, करिअर, मनी, हेल्थ अँड स्पिरिच्युअलिटी. सो रिलेशनशिपमध्ये तुमचं काय गोल आहे, करिअरमध्ये काय गोल आहे, मनीच्या बाबतीत काय गोल आहे, हेल्थच्या बाबतीत काय आहे, आणि स्पिरिच्युअलिटी. प्रत्येक व्यक्ती जगामध्ये मी जेवढे लोक पाहिले, जे लोक मोठे झाले, ज्या लोकांनी खूप पैसा कमावला, ते लोक खूप पैसा कमवल्यानंतर कुठे गेले माहिती आहे का, स्पिरिच्युअलिटीकडे गेले. तर माझं म्हणणं हे असते सर्वांना की तुम्ही आधीच तो पाथ तुम्ही का बघत नाही, तुम्ही आधीच त्याच्याकडे का लक्ष देत नाही. ओके. सो जनरली ह्या 5 गोष्टी असतात ज्या आपल्याला अचीव्ह करायच्या असतात लाईफमध्ये. सो याच्यामध्ये तुम्ही कुठं आहात आणि तुम्हाला काय काय अचीव्ह करायचं आहे हे तुम्हाला सर्व लिहायचं आहे त्या शीटवर. एक ग्रॅटिट्यूड शीट मी तुम्हाला सर्वांना दिलेली आहे, ते ग्रुपमध्ये सुद्धा शेअर केलेली आहे. जे लोक रेकॉर्डिंग बघत आहे त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तुम्हाला जस्ट अ मिनिट, हा, तुम्हाला जे मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओ, जर का तुम्ही कुठलाही क्लास मिस केला तर त्याचे व्हिडिओज तुम्हाला कुठे मिळतील, त्या चॅनलला मिळतील. तर मी पुन्हा एकदा चॅनलची लिंक सुद्धा शेअर करून देतो तुम्हाला. आत्ता लगेच तुम्ही त्याला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व तिथं व्हिडिओज येत राहतील आणि तुम्ही ते बघत राहाल. ठीक आहे. ठीक आहे. ओके. आता आपल्याला वही आणि पेन घेऊन आणखी एक गोष्ट करायची आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की तुम्हाला काय पाहिजे आहे ते लिहायचं आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला 10 अशा गोष्टी लिहायच्या आहेत. बघा, 10, फक्त 10. आज 10 लिहायच्या तुम्ही, उद्या 10, परवा 10, असे 10-10 गोष्टी लिहायच्या आपल्याला. फक्त 10 अशा गोष्टी लिहा ताबडतोब. ज्यांच्याकडे वही पेन नाही आहे त्यांनी चॅट बॉक्समध्ये लिहा की अशा कुठल्या 10 गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात. पटापट 10 गोष्टी लिहा, चॅट बॉक्समध्ये लिहा किंवा तुमच्या वहीवर लिहा. तुम्हाला मिळालेलं जे दररोज जे तुम्हाला फूड मिळते त्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात. तुम्ही जे श्वास घेता त्यासाठी ग्रेटफुल आहात. तुम्ही आज हा सेशन अटेंड करू शकते यासाठी ग्रेटफुल आहात. तुम्हाला डोळ्याने दिसते त्यासाठी ग्रेटफुल आहात. तुमचे हात पाय व्यवस्थित आहेत त्यासाठी ग्रेटफुल आहात. तुमच्याकडे एक चांगला परिवार आहे त्यासाठी ग्रेटफुल आहात. तुमच्याकडे एक चांगली हेल्थ आहे त्यासाठी ग्रेटफुल आहात. तुम्ही चांगले कपडे घालता त्यासाठी ग्रेटफुल आहात. 10 गोष्टी लिहायच्या आहेत पटापट फास्टमध्ये. ओके. शॉर्टकटमध्ये लिहिल्या तरी चालेल. 10 गोष्टी लिहायच्या आहेत सर्वांनी. सर्वांनी लिहायच्या आहेत. अशा कुठल्या 10 गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात. आपल्या क्लासची वेळ तशी 7 ते 8 ची आहे, पण कदाचित एखाद्या वेळेस 5-10 मिनिटं एक्स्ट्रा होऊ शकतात. ओके. करिअरसाठी ग्रेटफुल आहात, व्हेरी गुड. ओके. तुमच्याकडे असलेल्या जॉबसाठी ग्रेटफुल आहात, तुम्ही जो बिझनेस चालवता त्यासाठी ग्रेटफुल आहात. 10 गोष्टी लिहायच्या आहे, पटापट 10 गोष्टी लिहा चॅट बॉक्समध्ये की या 10 गोष्टींसाठी मी ग्रेटफुल आहे. आणि त्यानंतर मनातल्या मनात तुम्हाला म्हणायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू. काय म्हणायचं आहे? थँक्यू, थँक्यू, थँक्यू. राजेश्री मॅडम यांनी सर्वात आधी टाईप केलेलं आहे ब्रेथ, हाऊस, हेल्थ, मदर, फादर,
टाइम, फॅमिली, मोबाईल, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मोबाईल, नॉलेज, मनी, फूड, वॉटर, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी ऑसम गाईज. मनी, अपॉर्च्युनिटी, व्हेरी गुड, ऑसम, 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 व्हेरी गुड. जेवढे जास्त तुम्ही याच्याबद्दल, तुम्हाला हा फरक दिसेल, जाणवेल तुम्हाला, हा लगेच बघा, तुम्हाला आजच्या आजच फरक दिसेल. थिंग्स विल चेंज, डेफिनेटली विल चेंज. ओके. तुमच्या घरी येणारा दूधवाला, तुमच्या घरी येणारा पेपर टाकणारा व्यक्ती, तुमच्या सोसायटीचे वॉचमन, प्रत्येक व्यक्तीला आजपासून तुम्ही थँक्यू म्हणायला सुरुवात करा. नाही तुम्हाला डायरेक्ट म्हणता येत तर मनातल्या मनात तरी म्हणा. ओके. ठीक आहे. मनातल्या मनात तरी म्हणा. आपण थँक्यू म्हणतो, पण आपण असं नाही की आपण थँक्यू म्हणत नाही. थँक्यू म्हणतो आपण, पण आपण त्या एक्सटेंडवर नाही म्हणत, आणि फक्त ते म्हणायसाठी म्हणतो आपण. की अच्छा, मी म्हटलं कसं वाटलं आजचं सेशन, तुम्ही हा थँक्यू सर, खूप छान. ते आतमधून आलं पाहिजे. याच्यासाठी प्रॅक्टिस आहे ही. याच्यासाठी हे आपला प्रयत्न आहे. आणि जेव्हा ते तिथून यायला सुरुवात होईल, ऑटोमॅटिकली गोष्टी बदलायला सुरुवात होतील. आय गॅरंटी यू. ओके. सो आपल्याला काय करायचं आहे, ब्लेसिंग्स काउंट करायचे आजपासून. रोज 10 ब्लेसिंग्स काउंट करायचे आहे. आणि त्या ब्लेसिंग्स कशा असतील, दररोजच्या वेगळ्या असतील. आज जे तुम्ही 10 गोष्टी लिहिल्या त्या तुम्ही उद्या लिहिणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आज ज्या 10 गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत की ज्याच्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात, ग्रेटफुल आहात, त्या तुम्ही उद्या लिहिणार नाही. त्याच्यामध्ये अजून 10 ऍड करणार तुम्ही. 1000 गोष्टी आहेत बघा. तुम्ही विचार करा फक्त. ज्या एसीची हवा तुम्हाला मिळत आहे त्याच्याबद्दल थँक्यू. ज्या फ्रीज मधलं तुम्ही पाणी पिता त्याच्याबद्दल थँक्यू. ज्या वॉटर प्युरिफायर मधलं पाणी पिता त्याबद्दल थँक्यू. ज्या घरामध्ये राहता त्या घराला थँक्यू. ज्या बेडवर झोपता त्या बेडला थँक्यू. ज्या लॅपटॉपचा वापर करता त्याला थँक्यू. ज्या इंटरनेटचा वापर करता त्याला थँक्यू. जो लाईट माझ्या आज आता चेहऱ्यावर येत आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट दिसत आहे त्याला थँक्यू. ज्या माईक मधून मी बोलत आहे त्याला थँक्यू. प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला थँक्यू म्हणायचं आहे आपल्याला. ओके. त्याचं कारण काय आहे? का कारण आहे, का बरं असं सांगतो मी? बिकॉज आपल्याला फोकस करायचं आहे जे आपल्याकडे आहे. फोकस ऑन व्हॉट यू हॅव, डोंट फोकस ऑन व्हॉट यू डोंट हॅव. तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस कराल, असं म्हणतात, वेअर युअर फोकस गोज युअर एनर्जी फ्लोज. मित्रांनो, एक उदाहरण आपण सर्वांनी खूप जास्त ऐकलं असेल, की जर का तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट चालू असेल की मला XYZ गाडी घ्यायची आहे, किंवा मला असं काही घर घ्यायचं आहे, किंवा मला हा मूवी बघायचा आहे, तर ती गोष्ट वारंवार 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 तुमच्या डोळ्यासमोर येते. तुम्ही जर विचार करून निघाले घरून की मला होंडा सिटी घ्यायची आहे, एक दिवस मी होंडा सिटी घेईल, तर तुम्हाला त्या रस्त्यावर होंडा सिटीज दिसतील. म्हणजे काय, त्या दिवशी होंडासाठी जास्त आलं की नाही, तुमचा माइंड ऑटोमॅटिकली त्या गोष्टीकडे फोकस करायला लागलेला आहे. आणि म्हणूनच मला तुम्हाला हे सांगायचं आहे मित्रांनो, की तुम्ही जर का पॉझिटिव्ह, चांगल्या आणि तुमच्या लाईफला पुढे नेणाऱ्या गोष्टीकडे फोकस तुमचा ठेवाल, तर ऑटोमॅटिकली तुमचा फोकस, तुमची लाईफ तिकडे जाणार आहे. येस, नो, हाऊ मेनी पीपल ॲग्री विथ मी? हाऊ मेनी पीपल ॲग्री विथ मी की ऑटोमॅटिकली तुमचं जे आयुष्य आहे ते तिकडे जाणार आहे. ठीक आहे. नोकरी, हेल्थ, मनी, घर, परिवार, आई वडील, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ज्योतिंदर सर, थँक्यू सो मच, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. सो तुमचं आयुष्य तिकडे जाणार आहे, म्हणून फोकस करायचं आपल्याला त्या गोष्टीवर आजपासून, की ज्या गोष्टी आपल्याला पुढे नेणार, आजपासून पुढचे 5 दिवस. ओके. मित्रांनो, मी नेहमी एक गोष्ट सांगतो की आपल्याला अडचणी किती आहेत हे मोजण्यापेक्षा आपल्याकडे संधी किती आहेत याचा विचार करायला पाहिजे. येस ऑर नो? आपल्याला अडचणी किती आहेत हा विचार केल्यापेक्षा आपल्याकडे संधी किती आहेत याचा विचार केला पाहिजे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की ते मुलगा आणि जो त्याचे वडील आहे, तो वडील म्हणतात की माझी एवढी मोठी प्रॉपर्टी गेली, माझं एवढं मोठी मेहनत गेली, पण मुलगा काय म्हणतो की तुम्ही विचार करा पप्पा, की आपण सर्व लोक सेफ आहोत. राईट. सो आता तुम्हाला एक छोटासा एक एक आपल्याला सर्वांना एक डेमो करायचा आहे. सर्व लोक माझ्यासोबत आहेत का? सर्वात पहिले टाईप आय इन द चॅट बॉक्स. टाईप आय. शेवटचे 5 मिनिटं आहेत. टाईप आय इन द चॅट बॉक्स. तुम्ही सर्व लोक माझ्यासोबत आहेत का? इथे जेवढे लोक मला दिसते सर्वांनी टाईप करायचे आहे चॅट बॉक्समध्ये. टाईप इन द चॅट बॉक्स. बघू द्या मला सर्व लोक आहेत का माझ्यासोबत. प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. ओके. मी असा ॲझ्युम करेल की जे लोक ज्यांनी आय टाईप केलं तेच माझ्यासोबत आहेत. ओके. सो ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. सो आपल्याला आता काय करायचं आहे, आपले हात जे आहेत, दोन्ही हात हे हातावर हात घासायचे आहे. जोपर्यंत एक ऊर्जा निर्माण होत नाही, एक गरम असं ऊर्जा होत नाही, तोपर्यंत आपल्याला हातावर हात घासायचे आहेत. हातावर हात घासायचे आहेत आपल्याला सर्वांना. हातावर हात घासायचे आहेत. ओके. उद्यापासून तुम्ही सर्व लोक आपला व्हिडिओज पण ऑन करू शकाल अशी आपण सुविधा करून देऊ. काळजी करू नका. सर्वांनी हातावर हात घासायचे आहेत. हातावर हात घासायचे आहेत आपले.
आणि थोडीशी ऊर्जा तयार झाल्यानंतर आपल्याला हे हात आपल्या आकाशाकडे ठेवायचे आहेत. आकाशाकडे हात करायचे आपल्याला. डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करायचे आहेत आणि आपलं मन शांत करायचं आहे. अगदी शांत, शांत, शांत. आणि आपल्या हाताचा जो मध्यभाग आहे, जस्ट इमॅजिन करायचं आहे असं. जस्ट इमॅजिन की त्या मध्यभागामध्ये आपल्याला युनिवर्सकडून, सृष्टीकडून काही एक एनर्जी मिळत आहे. एक एनर्जी आपल्या दोन्ही हाताच्या मध्यभागावर सृष्टीकडून आपल्याला मिळत आहे. आणि ती एनर्जी आपण ॲक्सेप्ट करतोय आपल्या हाताद्वारे. ती एनर्जी आपण ॲक्सेप्ट करतोय. कदाचित तुम्हाला काही थोडाफार अनुभव येऊ शकतो. थोडी हाताला चुणचुणी वाटू शकते. हाताला काही थोडेसे तुम्हाला मुंग्या वगैरे असं काही येऊ शकते. तुम्हाला हातावर काहीतरी आहे तुमच्या असा फील होऊ शकतो. भार होऊ शकतो. हवेची झुळूक तुम्हाला त्या हाताला वाटू शकते. त्या मध्यभागावर हाताच्या तुम्हाला थंड असा अनुभव येऊ शकतो की तुम्हाला थंड काहीतरी ठेवलंय असा अनुभव येऊ शकतो. काहीतरी कोणीतरी प्रेशर देतंय त्या हातावर असा अनुभव सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. बघा तुम्हाला काही अनुभव येतोय का? तुम्हाला असं फील होतंय का की एक एनर्जी त्या हाताच्या माध्यमातून तुमच्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे? त्या एनर्जीला येऊ द्या, ॲक्सेप्ट करायचं आहे आणि 3 वेळा आपल्याला असं म्हणायचं आहे, थँक यू, थँक यू, थँक यू. हे युनिवर्स जी काही एनर्जी, जी काही पॉझिटिव्हिटी तू मला देत आहे किंवा तुझ्याकडून जे काही मला मिळत आहे त्याबद्दल थँक यू, थँक यू, थँक यू. आता ही जी मिळालेली एनर्जी आहे, ही आपल्याला आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल. तर आपल्याला सर्वात आधी आपल्या डोक्याच्या माध्यमातून म्हणजे हे दोन्ही हात आपल्याला आपल्या डोक्यावर ठेवायचे आहे आणि डोक्याच्या माध्यमातून ही एनर्जी जी काही आपण रिसीव्ह केलेली आहे आत्ता युनिवर्सकडून ती आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये काय करायची आहे ट्रान्सफर करायची आहे. सो दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवायचे आहे अशा प्रकारे आणि ती एनर्जी ट्रान्सफर करायची आहे स्वतःमध्ये, स्वतःच्या बॉडीमध्ये. जस्ट इमॅजिन असं फील करा तुम्ही की ती एनर्जी तुमच्या डोक्याच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सफर होत आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता हळूच आपल्याला डोळे उघडायचे आहे. ओके. सो आय होप आणि तुमचा जो काही एक्सपिरियन्स होता हा याला तुम्हाला एका शब्दामध्ये सांगायचा आहे चॅट बॉक्समध्ये की हा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला. जस्ट टाईप वन वर्ड फॉर दिस एक्सपिरियन्स. उद्या परवा याच्या पुढच्या दिवसांमध्ये आपण याची अजून जास्त प्रॅक्टिस घेऊ. ओके. सो किती लोकांना असं शांत फील झालं, किती लोकांना असं वाटलं की तुम्ही प्रेझेंटमध्ये आलात, किती लोकांनी मागच्या गोष्टी सोडून प्रेझेंटमध्ये आल्यासारखं वाटलं, किती लोकांना पॉझिटिव्ह आल्यासारखं वाटलं, किती लोकांच्या हातावर काही अनुभव झाला काहीतरी एनर्जीचा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू. आपण पुन्हा ह्या गोष्टीची अधिक जास्त प्रॅक्टिस करणार आहोत येणाऱ्या 5 दिवसामध्ये. ठीक आहे. सो आता तुम्हाला काही सेंटेन्सेस लिहायचे आहेत. बघा तुम्हाला आज काहीतरी सेंटेन्सेस लिहायचे आहेत. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. ऑलरेडी मी तुम्हाला त्या शीटमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला असं लिहायचं आहे, मी खरंच नशीबवान आहे की माझ्याकडे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्याकडे जे आहे ते लिहायचं आहे. समजा मी आता इथे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. मी खरंच नशीबवान आहे की माझ्याकडे एक चांगली फॅमिली आहे, कारण की त्या फॅमिलीमुळे आज मी व्यवस्थित जगू शकत आहे. माझ्या सर्व गरजा पूर्ण होत आहे. ओके. मी माझ्याकडे असलेल्या घरासाठी खुश आणि कृतज्ञ आहे, कारण त्या घरामुळे मी माझं आयुष्य चांगलं जगू शकतो. मी एक चांगल्या सेफ ठिकाणी राहू शकतो. सो असं तुम्हाला याच्यामध्ये आहे ना हे फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत आणि जसं जमेल तसं तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी तुमच्याकडे आहे त्यासाठी थँक्यू असं लिहायचं आहे. ठीक आहे. आणि हे सर्व लिहून झाल्यावर शेवटी तुम्हाला टाईप लिहायचं आहे 3 वेळा. प्रत्येक वाक्य लिहून झाल्यावर 3 वेळा लिहायचं न चुकता.
थँक्यू, थँक्यू, थँक्यू हे लिहायचं आहे. ठीक आहे. ओके, तर हे तुमचं होमवर्क आहे आज. हे होमवर्क आहे तुमचं. ठीक आहे. सो हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता एक प्रार्थना आपण करू आणि मग आपण थांबू. ठीक आहे. आपण एक प्रार्थना करू आणि मग आपण थांबू. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, तुम्हाला पाहिजे असेल तर. तसं हे मी तुम्हाला शीटमध्ये दिलेलं आहे. प्रार्थना एक करू आपण आणि मग आपण थांबू. तुमचं आजचं जे होमवर्क आहे ते फक्त एवढंच आहे की तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी दिवसभर, आज दिवसभर, आता वाजलेले आहे 8:15 वाजले आता, दिवसभर आजपासून उद्या सकाळपर्यंत जेव्हा तुम्ही मला भेटाल तोपर्यंत तुम्हाला थँक्यू या शब्दाचा जास्तीत जास्त प्रयोग करायचा आहे. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आज करायची आहे. जे लोक सुरुवातीपासून 7 वाजतापासून आतापर्यंत माझ्यासोबत आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय की तुम्हाला एक दगड शोधायचा आहे आज. दगड लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे सर बाबा? हेच आहे, हे प्रॅक्टिस करत आहे तुम्ही. एक दगड शोधायचा आहे तुम्हाला. घरातून बाहेर निघून जो कुठे दगड, आता हा एक दगड आहे. ओके, याला वेगळं काहीतरी नाव आहे, पण तुम्हाला एक दगड शोधायचा आहे आज घरातून बाहेर निघून. आणि तो दगड तुम्हाला घेऊन यायचा आहे उद्या सकाळी क्लासला येताना. आणि उद्या सर्वांचे व्हिडिओज ऑन असतील, त्यामुळे तुम्हाला तो मला दाखवायचा आहे की हा आणला आम्ही. ओके, त्या दगडावर एक टेक्निक आहे, ते मी तुम्हाला उद्या शिकवेल. ओके, तर तो दगड सर्वांनी आज शोधायचा आहे. असा काही स्पेसिफिक नाही पाहिजे. बाहेर गेल्यावर तुमचं नजर जिथं जाईल आणि जो छोटा असेल, एकदम मोठा नका घेऊन येऊ, एकदम छोटासा, जो तुम्ही कुठेही कॅरी करू शकाल असा. ठीक आहे. आणि तो तुम्हाला आणायचा आहे. ठीक आहे. इज इट क्लिअर? होमवर्क क्लिअर आहे सर्वांना? येस नो इन द चॅट बॉक्स. एव्हरीवन, नो इन द चॅट बॉक्स. 3 वेळा तुम्हाला थँक्यू थँक्यू लिहायचं आहे. तुमच्या काउंट करायचे आहे ब्लेसिंग्स. तुमच्या ब्लेसिंग जे आहेत त्या जोरात तुम्हाला वाचायच्या आहेत, की मी धन्यवाद देतो या सृष्टीला, या गोष्टीबद्दल मी धन्यवाद देतो, याच्याबद्दल थँक्यू 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 असं करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके, एव्हरी सिंगल डे फॉर नेक्स्ट 5 days याची तुम्हाला प्रिंटआउट दिलेली आहे. आता आपण एक प्रार्थना करू आणि मग आपण थांबू. सर्वांनी हात जोडायचे आहे, डोळे बंद करायचे आहे आणि मी जे म्हणतो ते माझ्या मागं मागं तुम्हाला रिपीट करायचं आहे. ओके, सर्वांनी हात जोडायचे आहे, डोळे बंद करायचे आहे आणि मी जे बोलेल ते माझ्या मागं तुम्हाला बोलायचं आहे. रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही हे प्रार्थना पण रिपीट करू शकता. ठीक आहे. 1 2 3 अँड गो. हे युनिवर्स, माझ्या मागे म्हणायचं आहे सर्वांनी. हे युनिवर्स, तू मला दिलेल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीबद्दल मी तुझा आभारी आहे. हे युनिवर्स, तू मला दिलेल्या परिवाराबद्दल मी तुझा आभारी आहे. हे युनिवर्स, तुझी ही कृपादृष्टी माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण परिवारावर, माझ्या मित्रमंडळीवर, माझ्या समाजावर, माझ्या देशावर आणि या संपूर्ण जगावर अशीच राहू दे. हे युनिवर्स, जे काही तू मला देतोय, दररोज देतोय, त्या सर्व गोष्टी अधिकाधिक माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वाढाव्या आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाने इतर लोकांना, या जगातील प्रत्येकाला मदत करावी. हे युनिवर्स, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Thank you so much, everyone. Thank you so much for attending today's session. Thank you so much for being here. तुम्हाला या सर्व सेशनची रेकॉर्डिंग मिळून जाईल.
हे सेम सेशन आज दुपारी 4 वाजता सुद्धा रन होईल. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की सकाळचं जे सेशन असेल ते लाईव्ह असेल, 4 वाजताचं जे सेशन असेल ते रेकॉर्डेड सेशन असेल. तुम्हाला हेच रेकॉर्डेड सेशन जर का पुन्हा बघायचं असेल तर तुम्ही 4 वाजता बघू शकता. आणि सर्वांना एक विनंती आहे माझी आता फक्त, किती लोकांना असं वाटते की ज्या गोष्टी आज तुम्ही अनुभव केल्या मागच्या 1 तास 15 मिनिटामध्ये, त्या गोष्टी अधिकाधिक लोकांनी अनुभव कराव्या, असं किती लोकांना वाटते? कुठल्याही प्रकारचा, मित्रांनो तुम्हाला सांगतो, या 5 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं कमर्शियल किंवा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आम्ही ह्या गोष्टी करतोय. ठीक आहे. सो अधिकाधिक लोकांनी, जर का येस रेकॉर्डिंग आहे, मी तुम्हाला एक लिंक शेअर करतो समीरजी, या चॅनलवर तुम्हाला सगळ्या रेकॉर्डिंग मिळतील. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तिथेच तुम्हाला व्हिडिओ येणार आहे आजचा पण. ठीक आहे. सगळे व्हिडिओज तिकडे येतील तुम्हाला समीरजी. सो तुम्हाला जर का असं वाटतं की अधिकाधिक लोकांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे, ठीक आहे, तर तुमच्या ग्रुपमध्ये अजून भरपूर लोक आहेत की ज्यांनी आज जॉईन केलं नाही. कोमल मॅडम, ग्रुप ओपन करून द्या. सो आता ग्रुप आम्ही ओपन करतोय. तुम्ही सर्वांनी तिकडे काय करायचं आहे, फक्त तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं हे सर्वांनी तिकडे सांगायचं आहे, पहिली गोष्ट. ठीक आहे. आणि तुम्हाला बाकीच्या लोकांना आव्हान करायचं आहे की उद्यापासून तुम्ही 4 दिवस तरी कमीत कमी सेशन मिस करू नका. आणि आजच्या सेशनची रेकॉर्डिंग पण आम्ही तिथे देऊ. पण लाईव्ह सेशन अटेंड केल्याने काय होते, काय होते लाईव्ह सेशन अटेंड केल्याने सांगा बरं? एनर्जी जी लाईव्ह सेशन मध्ये असते ती रेकॉर्डिंग मध्ये नसते, लक्षात घ्या. तर तुम्ही जास्त एनर्जीचा अनुभव करू शकाल. तर सर्वांनी काय करायचं आहे, ग्रुपमध्ये जायचं आहे. कोमल मॅडमनी ग्रुप ओपन केलेला आहे. सर्वांनी काय करायचं आहे, ग्रुपमध्ये जायचं आहे. आणि ग्रुपमध्ये जाऊन तुमचा आजचा अनुभव काय आहे हा त्या ग्रुपमध्ये काय करायचा आहे, तुम्हाला शेअर करायचा आहे. मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये, जसं तुम्हाला वाटते तसं शेअर करा. मेसेज लिहा, ऑडिओ टाका तुम्ही, किंवा व्हिडिओ बनवून टाका. जसं टाकायचं तसं करा. पण तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करा की तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं. आणि तुम्ही पुढचे 4 दिवस नक्की 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 100% अटेंड करणार आहात हे सेशन, हे पण तुम्हाला सांगायचं आहे. आणि जे लोक आज आले नाही, त्या तुमच्या बंधू आणि भगिनींना सर्वांना तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे उद्या, की उद्याचं सेशन तुम्ही मिस करू नका. जे लिंक आहे ते दररोजची एकच राहणार आहे, त्यामुळे लिंक चेंज होणार नाही. फक्त उद्या असं होईल की तुम्ही तुमचे व्हिडिओज ऑन करू शकाल, आपण एकमेकांना बघू शकू. ठीक आहे. आज आपण बघू शकत नव्हतो एकमेकांना, उद्या आपण सर्वांना बघू शकू. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. उद्या भेटू आपण ठीक 7 वाजता. धन्यवाद. थँक्यू सो मच.